कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरद हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नो मे साकरे नाम विस्मृतम् ईशान चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रताप विलसत वचनामृतं च अद्वैत भाव प्रकृताहित बुद्धिरस्य ज्ञानेश्वर भगवान अवतीर्णं श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं घनादाडानो भ्रमतयो जीवने एटले देव माने पोते आपने ते सारो फरे 84 लाख येऊनिने फरी पामे जन्म मरणे पंचीकरण नावाच्या ग्रंथामध्ये चौपाई आलेली आहे आणि या चौपाईमध्ये आपण चिंतन करत आहोत तर मनुष्य देहातल्या जीवाला श्रीराम गुरुना उपदेश केलेला आहे की या ग्रंथामध्ये जीवाचं आणि शिवाचं काय नातं आहे काय संबंध आहे याबद्दल विस्तृत असं निरूपण केलेलं आहे मग जीव म्हटलं की हा अनादि आहे अनादि कालापासून जीव दुःख भोगत भोगत 84 लक्ष योनीमधून मनुष्य देहाला प्राप्त झालेला आहे मग त्या जीवानं गत जन्मी जे काही कर्म केलं असल जे काही त्या जीवाच्या हातून पुण्यकर्म झालं पाप कर्म झालं तर त्या कर्माचं फल म्हटलं की शरीर प्राप्तच होत असतं पुढील जन्म मिळतच असतो म्हणून महाराज म्हणतात पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी मग पूर्वी जीवाकडून काही कर्म घडल्या गेलं आणि त्या कर्मानं आता मनुष्य देह प्राप्त झालेला आहे याचाच अर्थ असा आहे की जीवाकडून पुण्यकर्म खूप काही घडलेलं आहे आणि त्या पुण्याच्या शक्तीवर हा मनुष्य देह प्राप्त झाला आणि या मनुष्य देहामध्ये हे पहा हे जे काय अनादि कालापासून आपल्या पाठीमाग लागलेलं दुःख आहे जन्म आणि मृत्यू हे अनादि कालापासून आपल्या पाठीमाग लागलेलं आहे पण ते निवारण करण्याची सुविधा आतापर्यंत जीवाला प्राप्त झालेली नव्हती मग आता मनुष्य देह प्राप्त झाला तर मग जे काही पूर्वीचं पुण्यकर्म होतं
तर त्या पूर्व कर्माच्या पुण्याईनं भगवंताची कृपा झाली आणि भगवंताच्या कृपेनं सद्गुरूची भेट होत असते. ज्या अर्थी आपल्याला सद्गुरूची भेट झालेली आहे तर निश्चितच आपण असं गृहीत धरावं की आपल्यावर भगवंताची कृपा झालेली आहे. मग भगवंत कृपेने सद्गुरूची भेट होत असते आणि सद्गुरूच्या कृपेनं भगवंताचं यथार्थ स्वरूप जे आहे तर त्या यथार्थ स्वरूपाची ओळख होत असते. म्हणून आता आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत. मग आता आपल्या अंतःकरणात अशी एक इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे की कै मी उद्धार पावेन, कै कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मग अशी कल्पना आपल्याला आपल्या अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे. मग आपल्याला असं लक्षात घेता येतं की बऱ्याच मनुष्य देहात आलेल्या जीवांना ईश्वराची कृपा झालेली आहे, सद्गुरू प्राप्त झालेले आहेत, पण आपल्या अंतःकरणामध्ये उद्धार होण्याची जी काही तळमळ आहे, जी इच्छा आहे, तर ती इच्छाच निर्माण झालेली नसते. त्यामुळं भगवंताची कृपा झाली तरी ती व्यर्थ जाऊ शकते, सद्गुरू भेटले तरी ते व्यर्थ जाऊ शकतात. कारण आपल्याही अंतःकरणामध्ये आपल्याला मोक्षाची इच्छा निर्माण झाली पाहिजे. मग अशी जर आपल्याला मोक्षाची इच्छा निर्माण झाली तर मग आपल्याला निश्चितच येची देई येची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा या अवस्थेला प्राप्त होता येतं. म्हणून इथं श्रीराम गुरु या पंचीकरण ग्रंथामधून मनुष्य देहातल्या जीवाला उपदेश करतात की सद्गुरू आणि शिष्य या दोन्हींचा संवाद या पंचीकरण ग्रंथामध्ये दिलेला आहे. मग असं आपल्या पूर्व पुण्याईनं आपल्याला सद्गुरूची भेट झाली आणि अंतःकरणात मोक्षाची जर तीव्र इच्छा झाली तर मग काय करायला पाहिजे? जीवानं तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, तनानं मनानं सर्वस्वी सद्गुरूला अर्पण करून सद्गुरूची सेवा करावी आणि मग आपले उपस्थित प्रश्न सद्गुरूंना विचारावे. मग तोच हा संयोग या ग्रंथामध्ये आलेला आहे. मग श्री गुरु ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु आपल्याला उपदेश करतात की मग शिष्याचा आणि गुरुचा ज्या वेळेस मिलाप झालेला असतो, दोन्हींची भेट झालेली असते, शिष्याला संतांचा सहवास लाभलेला असतो, मग अशा वेळी शिष्याने जर आपले प्रश्न सद्गुरू पुढे मांडले तर ते निश्चितच सद्गुरू निवारण केल्याशिवाय राहत नाहीत. मग हाच विषय या ग्रंथामध्ये आलेला आहे. मग सद्गुरू शिष्याला म्हणतात की तू कोण आहेस? तू ब्रह्मस्वरूप ओळखले आहेस काय? असा शिष्याचा प्रश्न आहे. गुरुने असा शिष्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मग शिष्य म्हणतात की मी मनुष्य आहे, मला ब्रह्मस्वरूप म्हणतात, ते कसे ओळखता येईल? शिष्य म्हणतो, गुरु महाराज मी तर मनुष्य आहे, मग तुम्ही जे म्हणतात ब्रह्म ब्रह्म ब्रह्म, तू ब्रह्म आहेस, तर हे ब्रह्मस्वरूप मला ते कसे ओळखता येईल? असा प्रश्न शिष्यानं केलेला आहे. मग शिष्यानं प्रश्न केल्यानंतर त्या शिष्याच्या प्रश्नाचं निरसन सद्गुरू करत असतात.
गुरु म्हणतात, अरे बाबा, हा तुझा देह मनुष्य आहे आणि या देहाचा द्रष्टा तू आत्मा देहाहून वेगळा आहेस, मनुष्य नाहीस, तू ब्रह्म आहेस. मग मला ब्रह्मस्वरूप कसे ओळखता येईल असे जे तू विचारित आहेस, तर ते केवळ अज्ञानानेच विचारित आहेस. सद्गुरु शिष्याच्या प्रश्नाचं निरसन करतात. ते म्हणते, हा जो तुझा देह आहे ना, तर हा देह मनुष्य आहे. तू जो विषय मांडला की गुरु महाराज मी मनुष्य आहे, तू मनुष्य नाहीस, तर तुला प्राप्त झालेला जो देह आहे तर तो देह मनुष्य आहे, तू मनुष्य नाहीस. या देहाला तू जाणणारा आहेस. देह कोणाला समजला? हा देह तुला समजला, देहाला देह समजलेला नाही. देह कधीच म्हणत नाही की मी देह आहे. मग देहाला जाणणारा तू आहेस. तू या देहाचा द्रष्टा आहेस, पण देह तू नाहीस. मग देहाला जाणणारा तू देहाहून वेगळा असा द्रष्टा आहेस. तू त्या देहाला पाहणारा आहेस. असं सद्गुरु शिष्याला उपदेश करत आहेत. मग देहाचा द्रष्टा म्हटलं की देहाहून द्रष्टा वेगळा असतो. जे जे जाणण्यात येत असत ते आपल्याहून वेगळं असतं, ते आपलं स्वरूप नसतं. हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. मग जे जे काही आपल्याला जाणण्यात येईल ते आपलं स्वरूप नसतं. मग हा देह आपल्याला जाणण्यात आला. देह देहाला जाणीत नाही. हे पहा, आपल्याला वाटतं की देहाला कळतं, पण देहाला कळत नाही. कारण ज्या पंचतत्वापासून हा देह उत्पन्न झालेला आहे, तर त्या पंचतत्वालाच जर कळत नाही तर त्यापासून तयार झालेल्या देहाला सुद्धा कळत नाही. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी या 5 तत्वापासून हा देह तयार झालेला आहे, किंवा या देहाची उत्पत्ती 5 तत्वापासून झालेली आहे. मग 5 तत्वाला जर कळत नाही तर त्या 5 तत्वापासून बनलेल्या शरीराला पण कळत नाही. म्हणजे त्या शरीराला कळत नाही, हे शरीर कळतंय, मला कळतंय, म्हणून या शरीराचा द्रष्टा मी आहे, तर शरीराहून वेगळा आहे. शरीराला जाणणारा मी आहे. म्हणून जे जे जाणण्यात येत असतं तर ते आपल्याहून वेगळं असतं. पहा, इथे हा ग्रंथ आपल्याला जाणण्यात आला. मग आपणच ग्रंथ आहोत का? तर नाही. मग आपल्याला हा मोबाईल इथं जाणण्यात आला. या मोबाईलचं ज्ञान आपल्याला झालं, म्हणून या मोबाईलची सिद्धी आपण केलेली आहे. मग ज्या अर्थी मोबाईलला जाणत नाही, त्याची सिद्धी आपण केलेली आहे, म्हणून आपण याचे द्रष्टा आहोत. आपण याचे साक्षी आहोत की हा मोबाईल आहे. तसं हे घर आहे. हे घर आपण जाणलं, मग घरच आपण आहोत का असं कधी आपण विचाराने ठरवलेलं नाही. ज्या घरात आपण राहतो तर ते घर आपण नाही. तसं या देहामध्ये आपण राहतो. आपलं वास्तव्य देहामध्ये आहे, पण आपण देह नाही. मग आपण कोण आहोत? तर या देहाचा द्रष्टा किंवा या देहाचा साक्षी असं आपलं स्वरूप आहे. म्हणून हे शिष्या, तू मनुष्य नाहीस, तर देह हा मनुष्य आहे आणि त्या देहाचा द्रष्टा तू आत्मा देहाहून वेगळा आहेस. तू मनुष्य नाहीस. मग तू कोण आहेस? तर
तू ब्रह्मस्वरूप आहेस. साक्षी हाच ब्रह्मरूप असतो, कारण त्याला साक्षीत्व आलेलं आहे. साक्षी आत्मा कुटस्थ चैतन्य एकालाच नाव आलेले आहेत. मग आपलं शिष्याला सद्गुरु उपदेश करतात की तू कोण आहेस, तर तू ब्रह्म आहेस. मग गुरु म्हणतात शिष्याला की तू शरीर नाही, तू मनुष्य नाहीस, तर तू ब्रह्म आहेस. मग मला ब्रह्मस्वरूप कसे ओळखता येईल असे जे तू विचारित आहेस, तर ते केवळ अज्ञानानेच विचारित आहेस. मग तुला वाटतं शिष्या की मी ब्रह्मस्वरूप कसा असल अशी शंका आहे, तर मग निश्चितच तुझ्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. ज्या अर्थी तू म्हणतोस की मी ब्रह्मस्वरूप कसं ओळखू शकेल, त्या अर्थी तुझ्या ठिकाणी निश्चितच अज्ञान असायलाच पाहिजे. मग हे जे अज्ञान आहे ना, तर त्या अज्ञानामुळेच तुझ्या अंतःकरणामध्ये अशा शंका निर्माण होत आहेत. मग अशा वेळेस मग शिष्यालाही प्रश्न पडतो की गुरु महाराज, आपण म्हणता की तू ब्रह्म आहेस, पण म्हणून ब्रह्म ज्यास म्हणतात ते मी कसे असू शकेन. परत शिष्यानं सद्गुरूंना शंका केलेली आहे. मग मी तर संसारी, सुखी दुःखी, करता भोगता आहे, आणि मग अशी माझी खात्री झालेली आहे. तर मग यासाठी आपला उपदेश माझ्या अनुभवास येत नाही, असं शिष्याचं स्पष्ट मनोगत व्यक्त केलेलं आहे. मग आता ही शंका शिष्याची निरसन करण्यासाठी गुरु महाराज म्हणतात की हे शिष्या, तू विचार करून पाहशील तर तुला असे समजून येईल की तुझ्या देहात जो अहंकार आहे, तर तो अहंकारच संसारी, सुखी दुःखी, करता भोगता इत्यादी असून दृश्य आहे. शिष्याची जी शंका आहे, तर त्या शंकेचं निरसन सद्गुरु करतात. तर सद्गुरु स्पष्ट शिष्याला उपदेश करतात की तुला वाटतं की मी सुखी आहे, दुःखी आहे, संसारी आहे, करता आहे, भोगता आहे, असं तुला वाटतं. आणि कधीपासून वाटतं? अनादिकालापासून वाटतं. त्या मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदर जे जे शरीर काही भेटलेले आहेत, तर त्या शरीरात देखील तुझी तशीच समजूत झालेली होती, आणि त्या समजुतीचे संस्कार आजही तुझ्या अंतःकरणात स्पष्टपणे दिसत आहेत. मग हे संस्कार कसे आहेत? तर हे संस्कार अहंकाराच्या ठिकाणी आहेत, ते संस्कार अंतःकरणाच्या ठिकाणी आहेत. मग ज्या ज्या वेळेस आपलं अंतःकरण कार्यरत असतं, पहा, ही आता आपली जागृत अवस्था आहे, आणि जागृत अवस्थेमध्ये आपलं अंतःकरण कार्यरत आहे. मग ज्या ज्या वेळेस अंतःकरण कार्यरत असतं, तर त्या त्या वेळीच आपल्याला सुखाची, दुःखाची, कर्तेपणाची आणि भोगतेपणाची जाणीव होत असते. आणि ज्या वेळेस आपलं अंतःकरण लीन होईल, तर त्यावेळी आपल्याला सुखाची जाणीव नसते. मला कशापासून सुख प्राप्त झालं ही जाणीव राहत नाही. एखादा विषय जर अनुकूल झाला तर मला सुख प्राप्त होईल, तोच जर विषय प्रतिकूल झाला तर मला दुःख होईल. ही अनुकूलता आणि प्रतिकूलतेवर सुख आणि दुःख अवलंबून आहे. मग हे फक्त अनुकूल आणि प्रतिकूल
हे विषय फक्त जागृत अवस्थेत होत असतात. म्हणून जागृत अवस्थेतच आपल्याला सुखाची आणि दुःखाची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. मग फक्त एकाच अवस्थेत जागृत अवस्थेतच सुखाची आणि दुःखाची आपल्याला प्रतीती येत आहे. मग यावेळेस आपलं अंतःकरण कार्यरत असतं, अहंकार जागा असतो आणि या अहंकारामुळे आपल्याला सुखाची आणि दुःखाची अनुभूती येते. म्हणून हे सुख आणि दुःख, कर्तेपणा आणि भोगतेपणा याची जाणीव अंतःकरण कार्यरत असतानाच होत असते. म्हणून ज्या वेळेस अंतःकरण कार्यरत आहे किंवा अहंकार जागृत आहे त्याच वेळी सुखाची, दुःखाची, कर्तेपणाची आणि भोगतेपणाची जाणीव जीवाला होत असते. मग ज्या अर्थी अहंकार ज्यावेळी कार्यरत असतो त्याच वेळी होती, तर हे सगळे धर्म ते अहंकारावर टाकून द्यायचे असतात. म्हणून जे सुख, दुःख, कर्तेपणा, भोगतेपणा आणि जो काही संसार सांगितला, संसार म्हटलं की जन्मनं आणि मृत्यू होणं, मग त्याच्यामध्ये जो काही व्यवहारही आला त्या सर्वांना मिळून संसार असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला वाटतं की मी संसारी आहे, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे. हे कधी वाटतं? ज्यावेळेस आपलं अंतःकरण कार्यरत असतं, आपला अहंकार जागा असतो त्याच वेळी याची जाणीव असते. एरवी सुसुप्ती अवस्थेत पहा, जर आपल्याला रात्री शांत झोप लागली, एकदम शांत गाढ झोप लागली, तर त्या गाढ झोपीमध्ये आपलं अंतःकरण लीन झालेलं असतं. तिथं अहंकार सुद्धा लीन झालेला असतो. अहंकार आणि अंतःकरण दोन नाहीत, ते अंतःकरणाचाच एक भाग अहंकार म्हणून आहे. मग सुसुप्ती अवस्थेत अंतःकरण लीन झालेलं असतं, तर त्यावेळेस आपल्याला दुःखाची प्रतीती होत नाही. पहा, लक्ष द्या, सुसुप्ती अवस्थेत अहंकार लीन झाल्यामुळं आपल्याला दुःखाची प्रतीती होत नाही आणि कशापासून सुख झालंय याची प्रतीती होत नाही. आणि मी कर्ता आहे याची बी आपल्याला प्रतीती होत नाही आणि मी भोगता आहे याची प्रतीती आपल्याला होत नाही. मग याचाच अर्थ असा आहे की ज्यावेळी अहंकार असतो त्याच वेळी हे धर्म प्रतीतीला येत असतात. कर्तेपणा, भोगतेपणा, सुख, दुःख हे धर्म जे आहेत, तर हे सर्व धर्म ज्यावेळेस अंतःकरण जागृत असतं, कार्यरत असतं त्याच वेळी अनुभवाला येत असतात. म्हणून हे सगळे धर्म अंतःकरणाचे आहेत, ते अहंकाराचे आहेत. बा शिष्या, हे धर्म तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, तर हे सर्व धर्म अंतःकरणाचे आहेत. म्हणून त्या अंतःकरणाचा तू साक्षी आहेस, त्या अंतःकरणाचा तू द्रष्टा आहेस, असं सद्गुरु त्या शिष्याला उपदेश करत आहेत. मग तुझ्या देहाचे लक्षण काय आहे आणि तुझ्या आत्मस्वरूपाचे लक्षण काय आहे याबद्दल जर विचार केला तर आत्म्याच्या लक्षणाशी जसं की पहा, आपण काल चिंतनामध्ये एक दृष्टांत घेतलेला आहे की धनगराच्या मेंढ्या ज्या आहेत, जो मेंढ्याचा कळप आहे, तर त्या कळपामध्ये एक सिंह होता आणि त्या सिंहाचे लक्षण आणि त्या मेंढ्याचे जर लक्षण आपण जर पाहिले तर सिंहाचे लक्षण वेगळे होते, मेंढ्याचे लक्षण वेगळे होते. कारण मेंढ्याचे लक्षण वेगळे होतात. आता मेंढ्याच्या पायाचा जर खुरा पाहिल्या आणि सिंहाच्या पायाचा जर पंजा पाहिला तर लक्षण भिन्न भिन्न होते. तो सिंह मेंढ्यात राहिला, तो स्वतःला मेंढा बी समजू लागला. धनगरे त्याला मेंढा म्हणूनच हाक मारत होता. मग त्या मेंढ्याचा जो काही त्रास त्या सिंहानं सहन केलेला होता, त्या धनगराचाही मार त्या सिंहानं खूप मार खाल्लेला होता आणि तो मेंढा तो सिंह स्वतःला मी मेंढा आहे असं समजत होता.
पण तो जरी मेंढा आहे असं समजत होता तरी तो मेंढा नव्हता, तर तो सिंहच होता. मग ज्यावेळेस त्या लक्षणाची जर आपण तुलना केली तर सिंहाच्या पायाचे पंजा आणि त्या मेंढ्याच्या पायाचा जर आपण थोडं लक्षणाने जर विचार केला तर मेंढ्याच्या पायाचे खुर हे विभागणी झालेली होती खुराची, आणि त्या सिंहाच्या पायाच्या पंजाला खुरच नव्हते. मग लक्षणात भेद पडला. मेंढ्याचा जबडा लहानसा होता आणि त्या मेंढ्यातल्या सिंहाचा जबडा मोठा होता. मेंढ्यात कळपातील ज्या मेंढ्या होत्या त्यांच्या पायाचा आकार वेगळा होता, त्या सिंहाचाही आकार वेगळा होता. मेंढ्याचा रंग वेगळा होता, सिंहाचाही रंग वेगळा होता. त्या मेंढ्याला शिंग होते, सिंहाला शिंग नव्हते. हे लक्षणाने ओळखायचं आपल्याला कोण मेंढा आहे कोण सिंह आहे. मग विचार केला तर मेंढ्याची फक्त टिचभर शेपटी होती आणि त्या सिंहाचा अशी लांब लचक शेपटी होती. मग जर आपण लक्षणं जर केली मेंढ्याची लक्षणाची आणि सिंहाच्या लक्षणाची जर आपण विभागणी केली तर तो मेंढ्यातला सिंह कधीच मेंढा झालेला नव्हता. तो जरी स्वतःला मेंढा समजित मी मोठा मेंढा आहे असं जरी समजत होता तरी तो सिंहच होता. तर त्याच न्यायाने जरी या शरीरामध्ये आपलं अस्तित्व आहे पण शरीराचे धर्म म्हणजे शरीराचे धर्म वेगळे आहेत, शरीराचे लक्षण वेगळे आहेत आणि आपल्या आत्मस्वरूपाचे लक्षण वेगळे आहेत. मग जर अशी लक्षणाने जर निवड केली तर निश्चितच आपल्याला आपलं स्वरूप कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे तुम्हाला सांगते वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. तर आपण आता याच्यातून वेगळं निघायला पाहिजे. मग जर आपण आपल्या लक्षणाने जर देहाचे लक्षण काय आहेत आणि आपल्या आत्मस्वरूपाचे लक्षण काय आहेत याची जर निवड केली तर निश्चितच मी म्हणतो आपल्याला आपलं स्वरूप कळल्याशिवाय राहत नाही. मग सद्गुरु महाराज म्हणतात हे शिष्या, जसं त्या मेंढ्यातल्या कळपातल्या सिंहाचे आणि मेंढ्याचे लक्षण जुळून आले नाहीत तसं तुझ्या स्वरूपाचे आणि या देहाचे लक्षण जुळून येत नाही. कारण देहाचे लक्षण वेगळे आहेत, तुझ्या आत्मस्वरूपाचे लक्षण वेगळे आहेत. मग आत्मस्वरूपाचे काय लक्षण आहेत गुरु महाराज असा शिष्याने प्रश्न केला. तर मग सद्गुरु म्हणतात हे बा शिष्या ऐक आता, हा अनादी काळाचा तुला भ्रम झालेला आहे. मी कोण आहे याची तुला जाणीव नाही. मग लक्ष देऊन ऐक म्हटले. आता हे पहा तुझ्या आत्मस्वरूपाचे लक्षण काय आहे. सत चित आनंद आणि अद्वय हे तुझ्या आत्मस्वरूपाचे लक्षण आहेत. आणि देहाचे लक्षण म्हटलं की असत जड दुःख आणि द्वैत हे देहाचे लक्षण आहे. मग याच्यात काय झालेलं आहे म्हणले सद्गुरु महाराज सांगतात शिष्याला हे पहा लक्ष दे आता म्हणले याच्यात एक आपल्याला काय झालेलं आहे की तफावत इथंच झालेली आहे. मग जे आपल्या आत्मस्वरूपाचे लक्षण आहेत सत चित आनंद आणि अद्वय हे चार लक्षण घ्या आणि देहाचे असत जड दुःख आणि द्वैत हे चार लक्षण घ्या. मग आता या लक्षणाची तुलना कशी करायची तर महाराज म्हणतात आपल्या आत्मस्वरूपाचे दोन लक्षण घ्या सुरुवातीचे सत आणि चित. हे दोन लक्षण देहावर गेले आणि देहाच्या असत आणि जड या दोन धर्माला यांनी झाकलं. लक्ष द्या आता इथंच आपली घालमेल चूक झालेली आहे. जे आत्मस्वरूपाचे सत आणि चित हे दोन लक्षण आहेत तर हे देहावर गेले आणि देहाचे असत आणि जड हे दोन धर्म झाकले गेले आणि देहाचे दुःख आणि द्वैत हे धर्म आत्म्यावर येऊन पडले आणि आत्म्याचे आनंद आणि अद्वय हे दोन लक्षण झाकले गेले. म्हणून आपल्याला असं वाटतं
की देहावर जे सत आणि चित दोन लक्षणे गेले म्हणून देहच खरा वाटायला लागला आणि देहालाच कळतंय असं आपल्याला वाटायला लागलं. वास्तविक सत आणि चित हे दोन लक्षण आपल्या आत्मस्वरूपाचे आहे, पण ते देहावर गेल्यामुळे आपल्याला अशी भ्रांती झालेली आहे की ते देहालाच कळत आणि देहच एक खरा आहे अशी इथंच भ्रांती झालेली आहे. आणि देहाचे दुःख आणि द्वैत हे दोन धर्म आत्मस्वरूपावर आले आणि आत्म्याच्या आनंद आणि अद्वैत या दोन लक्षणाला त्यांनी झाकलं म्हणून आत्मा दुःखी असं आपल्याला वाटायला लागलं. आणि आत्माही अनेक, तिथं द्वैत निर्माण झालं. आत्मा एक नसून अनेक आत्मा आहे असं आपल्याला वाटायला लागलं म्हणून इथंच घालमेल चौथ झालेली आहे. म्हणून जर आपण देहाचे लक्षण काय आहेत आणि आपल्या आत्मस्वरूपाचे लक्षण काय आहेत या लक्षणांनी जर आपण निवड केली तर आपण देव कधीच नव्हतो, इथून मागही मी देव कधीच नव्हतो, आज बी नाहीत आणि पुढे बी राहणार नाही. मग आपलं स्वरूप काय आहे तर मी कुटस्थ आहे. ज्या कुटस्थ चैतन्याचा या अंतकरणामध्ये पडलेला जो आभास आहे तर त्या आभासानं म्हणावं की मी कोण आहे तर मी कुटस्थ आहे. पण तो आभास काय म्हणतो या अंतकरणात प्रगट झालेला आहे तर तो आभास म्हणतो की अंतकरण म्हणजेच मी आहे. मग अंतकरणाचे धर्म त्या आभासानं आपल्यावर आरोपित करून घेतले म्हणून इथंच आपल्या त्या आभासाला म्हणजेच जीवाला भ्रम झालेला आहे. इथंच त्या जीवाला अज्ञान प्राप्त झालेला आहे. मी कोण आहे याचीच त्याला जाणीव राहिलेली नाही. म्हणून आपल्याला सद्गुरु श्री रामगुरु सांगतात की बाबा तू देव नाहीस, देहाचे लक्षण वेगळे आहेत आणि तुझे लक्षण वेगळे आहेत. मग लक्षणाने आता आत्म्याचे लक्षण सत चित आनंद आहे तर भगवंताचे लक्षण सत चित आनंद अद्वैत हेच लक्षण आहेत. म्हणून लक्षणाने तू ब्रह्मरूप आहेस. ज्या ब्रह्माचे लक्षण सत चित आनंद आणि अद्वैत आहेत तर तेच लक्षण तुझे सत चित आनंद हेच तुझे लक्षण आहे. म्हणून तू ब्रह्माचे लक्षण आणि तुझे लक्षण एकच जुळे. जसे की त्या पहाडातल्या डोंगरातल्या सिंहाचे आणि मेंढ्यातल्या कळपातील सिंहाचे लक्षण एक जुळे. मेंढ्यातल्या कळपातील सिंहाचे आणि त्या डोंगरातील पर्वतातील सिंहाचे जसे लक्षणाने एकच लक्षण जुळे म्हणून तो मेंढ्यातील जो मोठा मेंढा स्वतःला समजत होता तर तो मोठा मेंढा नसून तो सिंहच होता. तसं आपण देहाला मी म्हणत आहोत पण देव आपण नसून आपण कोण आहोत तर आत्मा आहोत. आपण कुटस्थ आहोत, आपण साक्षी आहोत. मग साक्षी किंवा कुटस्थ आणि ब्रह्म दोन नाही ते एकच आहे. इथं पहा तर आपण आपल्याला सुरुवातीला जीव समजत असतो. जीव हा झाला वाच्यार्थ. लक्षात घ्या सर्व मंडळी, जीव आपण आपल्याला समजतो. देहावरून जर आपली अहंता उठली तर आपण म्हणतो की मी देव नाही, मी जीव आहे. जीव हा वाच्यार्थ झाला आणि जीवाचा लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य किंवा आत्मा. मग इकडं ईश्वर हा वाच्यार्थ आला आणि ईश्वर वाच्यार्थ झाला आणि ईश्वराचा लक्षार्थ आहे ब्रह्म. मग आपल्यात फक्त उपाधिकृत भेद आहे. जीवाला अविद्या उपाधी प्राप्त झाली आणि ईश्वराला माया उपाधी प्राप्त झाली. मग माया उपाधी देखील कल्पितच आहे आणि जीवाची अविद्या उपाधी देखील कल्पितच आहे. मग जरी दोन्ही उपाध्या कल्पित आहेत तर मग दोन्ही उपाध्या खऱ्या नाहीत. मग असा जर जीवाच्या आणि शिवाच्या उपाधीचा जर बात केला तर ईश्वर हा वाच्यार्थ झाला आणि ईश्वराचा लक्षार्थ आहे ब्रह्म. तसं जीव हा वाच्यार्थ आहे आणि जीवाचा लक्षार्थ आहे कुटस्थ चैतन्य. मग कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म हे एकच आहेत. अशी जीवाची आणि शिवाची ऐक्यता झालेली आहे. म्हणून आपलं जे स्वरूप आहे तर ते ब्रह्म स्वरूप आहे. म्हणून एका ठिकाणी महाराज म्हणतात जीव ब्रह्माहून वेगळाच नाही. मग जीव अवघे देव. यत्र यत्र चैतन्यत्व तत्र तत्र देवत्व. बाबा महाराज किर्लेकर नेहमी सांगायचे
जे जे जीव आहेत ते सर्व देवच आहे. कारण लक्षण देवाची आणि जीवाची लक्षण एकच आहे. फक्त हे काय केलं की अंतःकरणाचे धर्म ते आभासानं स्वतःवर आरोपित करून घेतले, म्हणून त्याला जीव म्हणावं लागलं. आणि जीव होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. महाराज नेहमी म्हणायचे आपल्याला, एक तर कुठंच चैतन्य असावं लागतं, बुद्धी असावी लागते आणि बुद्धीतला आभास असावा लागतो. हे 3 मिळून जीव होत असतो. मग त्या आभासाने कल्पना केल्या. काय कल्पना केल्या? त्या अंतःकरणाचे धर्म आपल्यावर ओढून घेतले. मग तो आभास म्हणतो मीच जन्मणार आहे, मीच मरणार आहे, मी करता आहे, मी भक्त आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. असे त्या जीवानं हे देहाचे अंतःकरणाचे सर्व धर्म स्वतःवर आरोपित करून घेतले. पण इथं महाराज म्हणतात, हे पहा, देहाचे लक्षण देहाकडे टाका आणि आपल्या आत्म्याचे लक्षण आत्म्याकडे ठेवा. मग काय असतं की लक्षणामध्ये गोंधळ होतो, म्हणून आपल्याला निश्चित यथार्थ ज्ञान होत नाही. म्हणून लक्षणं जर केली तर आपलं लक्षण आहे ब्रह्म, लक्षणानं आपण ब्रह्मरूप आहोत. मग हीच लक्षण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कोण आहोत. मग सद्गुरू म्हणतात की तू ब्रह्मरूप आहेस. मग हाच उपदेश सद्गुरू शिष्याला करत असतात. मग दृष्टांतात सिंहाची लक्षणे त्या पाडीतल्या सिंहाशी जुळले, तशी आपली लक्षणे ब्रह्माशी जुळतात. म्हणून आपण ब्रह्मच आहोत. ब्रह्महून आपण वेगळेच नाहीत. पहा आता आपण आपले जे काही सत आहे, आपलं स्वरूप सत आहे, तर सत कसं आहे आपल्याला सर्वांना त्याचा अनुभव आहे. लक्षात घ्या आता आपण सत कसे आहोत, तर 3 अवस्थात आपलं अस्तित्व आहे. पहा, शरीराला बाल्यावस्था प्राप्त झाली, काही काळ ती बाल्य अवस्था राहिली आणि नंतर बाल्य अवस्था संपली, तारुण्य अवस्था उत्पन्न झाली, तारुण्य अवस्था संपली, वार्धक्य अवस्था उत्पन्न झाली. मग आपण बाल अवस्थेतही होतो. त्याचा अनुभव आहे आपल्याला. आपल्याला बालपणातल्या आठवणी आजही सांगता येतात. आहेत का आपल्याला बालपणातल्या आठवणी? आजही आठवणी आहेत. पण ज्या अर्थी आपल्याला आज आपण वार्धक्य अवस्थेत आहोत, म्हणजे म्हातारपणात आहोत, तरी आपल्याला बालपणीच्या आठवणी आजही आहेत. म्हणून याचाच अर्थ आपण आहोत की बालपणी जो मी होतो तोच मी आता इथे आहे. जर आपण बालपणा शरीराचा बदलला आणि आपण जर बदलला असतो तर बालपणीच्या आठवणी आपल्याला सांगता आल्या नसत्या. म्हणून आपण न बदलणारे आहोत, न बदलणारे आहोत म्हणून आपण सत्य आहोत. जे सत्य असतं ते त्रिकाल अबाधित असतं, ते कधीच बदलत नाही. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. म्हणून आपलं स्वरूप कसं आहे, तर ते निर्विकार स्वरूप आहे. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा बदल नाही, म्हणजे कुठलाच विकार नाही. म्हणून मी सत्य आहे. मी बाल्यावस्थेत होतो, तारुण्य अवस्थेत होतो, वार्धक्य अवस्थेत बी आहे आणि पहा जागृत अवस्थेत बी होतो, स्वप्न अवस्थेत बी होतो आणि सुसुप्ती अवस्थेत देखील होतो. या सर्व अवस्थेत आपलं अस्तित्व आहे आणि या सर्व अवस्था आल्या आणि गेल्या. आता पहा, बाल्य अवस्था तरुण अवस्थेत नाही, तरुण अवस्था वार्धक्य अवस्थेत नाही, वार्धक्य अवस्था तरुणपणात नाही, तरुणपणा बाल्य अवस्थेत नाही. म्हणजे एका अवस्थेत दुसऱ्या अवस्थेचा व्यतिरेक आहे आणि आपला 3 अवस्थेत अन्वय आहे. म्हणजे आपण 3 अवस्थेत एक रूपाने आहोत. बरं, आता जागृत अवस्थेतही आपण आहोत, स्वप्न अवस्थेत देखील आपण आहोत आणि सुसुप्ती अवस्थेत देखील आपण आहोत. मग जागृत अवस्था स्वप्न अवस्थेत नाही, स्वप्न अवस्था जागृत अवस्थेत नाही आणि स्वप्न अवस्था सुसुप्ती अवस्थेत नाही, सुसुप्ती अवस्था स्वप्न अवस्थेत नाही. मग एका अवस्थेत एकच अवस्था आहे, दुसऱ्या अवस्थेचा त्या ठिकाणी व्यतिरिक आहे
आणि आपला तिन्ही अवस्थेत अन्वय आहे. म्हणून मीच एक सत्य आहे. आणि चित म्हटलं की हे सर्व काही मलाच कळत. जागृत अवस्था मला कळाली, स्वप्न अवस्था मलाच कळाली, सुसुप्ती अवस्था मला कळाली, ही काय देहाची बाल्य अवस्था ती देखील मलाच कळाली, तारुण्य अवस्था ती मला कळाली, आणि जी काही वार्धक्य अवस्था ती देखील मलाच कळाली. म्हणून कळणे हेच माझं स्वरूप आहे. म्हणून मी ज्ञान स्वरूप आहे, मी चित स्वरूप आहे. आणि सत चित आणि आनंद हे पहा, जागृत अवस्थेत किंवा स्वप्न अवस्थेमध्ये जर आपल्याला अनुकूल विषय जर प्राप्त झाला तर आपल्याला आनंद प्राप्त होत असतो. आणि तो विषय जर प्रतिकूल झाला तर दुःख होत असत. मग आता आपलं तर आनंद स्वरूप आहे. जागृत अवस्थेत आपल्याला सुखही अनुभवाला येतं आणि दुःखही अनुभवाला येतं. स्वप्न अवस्थेत देखील सुखा दुःखाचे चटके आपल्याला बसल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, एखादे स्वप्न पडलं, आपण जंगलात जर गेलो शेतामध्ये, तर तिथे एक रात्री स्वप्नात आपण शेतामध्ये गेलो, तिथे एखादा वाघ आला आणि त्याने जर आपल्या अंगावर झडप घातली तर त्यावेळेस आपल्याला दुःख होत असतं. पण स्वप्नात सुद्धा दुःख होतं. या स्वप्नाचा जो अभिमानी आहे, जो तेजस अभिमानी आहे, त्याला ते दुःख होत असत. आणि सुसुप्ती अवस्थेत पहा, अंतःकरण लीन झालेलं असतं, तिथे कुठलाच विषय नसतो. पण तिथं आपल्याला दुःखाची अजिबात अनुभूती राहत नाही. तिथे केवळ केवळ म्हटलं तर आनंदच असतो. फक्त तो आनंद आहे, पण तो अज्ञानासहित आनंद असतो. तर ती सुसुप्ती अवस्था, त्या ठिकाणी कुठल्याच दुःखाचा अनुभव आपल्याला नसतो. मग तो आनंद कोणाचा आहे, तिथं तो कुठलाच विषय नाही. पहा, आपल्याला वाटतं विषयातून आनंद प्राप्त झाला, पण विषयात आनंद नाही. मग तो आनंद जो होता तर तो निर्विषय आनंद होता. कुठलाच विषय नसताना जो आनंद आहे तर तो आनंद आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद होता. म्हणून आपला आत्माचा आनंद स्वरूप आहे. सत चित आणि आनंद हेच आपलं खरं स्वरूप आहे. आणि अद्वय आत्मा एकच आहे. अनेक आत्मा नाहीत. आपल्याला उपाधिकृत भेदाने वाटतं की आत्मा हे अनेक, अनेक आत्मे नाहीत, आत्मा एकच आहे. कसं तपा, आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे, एकच आत्मा आहे, पण ते उपाधिकृत भेदानं आपल्याला अनेक आत्मे वाटतात. पण अनेक वाटतात हे केवळ आपल्याला भ्रम आहे. दृष्टांत द्यायचं झालं तर महाराज नेहमी दृष्टांत देत असत. ते म्हणायचे, दुपारची वेळ असते, उन्हाचा पारा असतो, सूर्य माथ्यावर आलेला असतो, आणि त्या सूर्याच्या प्रकाशात म्हणजे सूर्याच्या प्रखर त्या किरणामध्ये जर आपण 100 घट पाण्याने भरून बाहेर ठेवले तर त्या 100 घाटामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब पडत असत. सूर्याचं प्रतिबिंब 100 घाटात पडलं, मग सूर्याचे 100 घाटात प्रतिबिंब पडल्यानंतर त्याच्यात आपल्याला 100 प्रतिबिंब दिसायला लागले. प्रत्येक घाटात एक एक प्रतिबिंब दिसत. मग 100 प्रतिबिंब आपल्याला त्या घटामध्ये दिसायला लागले. मग विचाराने जर आपण असं केलं तर एक ग्रस्त म्हणतो याच्यात 100 प्रतिबिंब सूर्याचे दिसायले तर सूर्य 100 आहेत, असं एकाने म्हटलं. तर दुसरा काय म्हणतो, हे पहा, तुला 100 जरी सूर्य या घटामध्ये जर प्रतिबिंबित दिसत असतील तरी ज्या सूर्याचं प्रतिबिंब या घटामध्ये पडलेला आहे तर तो एकच सूर्य आहे. एकाच सूर्याचं त्या 100 घटात जरी प्रतिबिंबित तो सूर्य झाला तरी तो सूर्य एकच आहे. आणि परत लक्षात घ्या म्हणले, त्याच्यातल्या जर एखाद्या घटातलं पाणी निघून गेलं, घट फुटला, त्या घटातलं जर पाणी निघून गेलं तर त्या घटामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला प्रतिबिंबित पडलेलं दिसत नाही. जरी प्रतिबिंब त्या सूर्याचं त्या घटात नाही दिसलं तरी त्या सूर्याची काहीच नुकसान झालेली नसते. नाही दिसू त्या प्रतिबिंब, त्या घटात पाण्यामुळे त्या घटात ते प्रतिबिंबित होत असतं. जरी पाणी निघून गेलं तर फक्त ते प्रतिबिंब दिसत नाही. ज्या सूर्याचं प्रतिबिंब त्या घटात पडलं होतं तर तो सूर्य जशाच तसाच आहे.
घटाचा जरी नाश झाला तरी त्या सूर्याचा कधीच नाश होत नाही. म्हणून तसं या शरीराचा जरी नाश झाला तर या शरीरात ज्या आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब पडलेलं आहे तर त्या आत्म्याचा कधीच नाश होऊ शकत नाही. असं आपलं असणारं जे काही आत्मतत्व आहे तर ते त्रिकाळ अबाधित आहे आणि ते एकच आहे. म्हणून महाराज एका ठिकाणी म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आहे आणि तोच आत्मा आहे आणि जीव आणि शिव हे वेगळे सुद्धा राहत नाही. लक्षणं करायची आपण जीवाची आणि शिवाची जर लक्षणं केली तर लक्षणाने जीव आणि शिव हा एकच आहे. तर एका हरी स्वरूपावरले हे जीव आणि शिव दोन तरंग आहेत. एक मोठा तरंग म्हणजे तो ईश्वर आहे आणि छोटा तरंग म्हणजे तो जीव आहे. पण दोन्ही हे जे तरंग आहे तर ते हरी स्वरूपावरले आहेत तर ते अधिष्ठान स्वरूपावरले आहे. मग अशी जर लक्षण आपण केली तर आत्मा हा एकच आहे आणि या सृष्टी सर्व सृष्टीला तो एकच अधिष्ठान आहे. म्हणून आत्माच या सृष्टीचा अधिष्ठान आहे, कारण ते आत्मा परमात्म्याहून भिन्नच नाही, कारण आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. म्हणून नाथ महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात मुद्रा ती पाचवी लावणे लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशे. आत्माच परमात्मा आहे म्हणजे आत्माच ब्रह्म आहे, तो हरीच आहे, हरिहून वेगळाच नाही. म्हणून आत्माच या सर्व सृष्टीचा आधार स्तंभ आहे, तो या सृष्टीचा अधिष्ठान आहे. असं त्रिकाल अबाधित असणार आपलं आत्मस्वरूप आहे. तेच सद्गुरु या शिष्याला उपदेश करत असतात. बा शिष्या, तू मनुष्य नाही, तू इंद्रिय नाही, तू प्राण नाही, तू इंद्रिय काहीच नाही, तू अंतःकरण नाही, तर या सर्वांचा तू द्रष्टा आहेस, सर्वांचा तू साक्षी आहेस. मग या सर्वांतून तू कसा वेगळा आहे. मग आपण हेच लक्षात घ्यावं. हे शरीर आपल्याला प्राप्त झालं कशामुळे? उपाधी आपल्याला प्राप्त झालेली आहे की या उपाधीने आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेता येत आहे. म्हणून ही जी उपाधी आहे तर या उपाधीचं कार्य काय आहे? ती आपल्याला देवे दिला देह भजना गोमटा. देवानं जर हा देह आपल्याला भजन करण्याकरता दिला तर याच देहात आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. म्हणूनच या देहाला नरदेह असं म्हटलेलं आहे की केवळ याच शरीरानं आपल्याला भगवंताची किंवा नारायणाची प्राप्ती करून घेता येते. म्हणून या शरीराला केवळ नरदेह असं म्हटलेलं आहे. आणि नरदेह हे एकमेव साधन आहे भगवत प्राप्तीचं. मग आता अनेक बाकीचे जे शरीर आहेत तर त्या शरीराने भगवत प्राप्ती करण्याचा त्या शरीरातल्या जीवाला अधिकार प्राप्त झालेला नाही. म्हणून नरदेहातल्या आलेल्या जीवानं काय करायला पाहिजे की सद्गुरूला शरण जायला पाहिजे. मग सद्गुरूला शरण गेल्याशिवाय खरं आपलं अस्तित्व काय आहे याची ओळख आपल्याला होऊ शकत नाही. मग हातभ्रम नामदेव महाराजांना देखील झालेला होता ना. नामदेव महाराज पांडुरंगाच्या सान्निध्यात होते. नामदेव महाराजांच्या ठिकाणी अज्ञान होतं पण ते अज्ञान पांडुरंगानं निवृत्त केलं नाही. पांडुरंगाला अज्ञान नाही पण पांडुरंग दुसऱ्याचं अज्ञान निवृत्त करत नाही. संतांच्या ठिकाणी अज्ञान नाही पण संत जीवाच्या ठिकाणचं अज्ञान दूर केल्याशिवाय राहत नाही. आणि जीवाला अज्ञान आहे आणि जीवाचं अज्ञान घालू शकत नाही. म्हणून या नरकातल्या जीवांना काय करायला पाहिजे की संतांच्या किंवा सद्गुरूच्या सानिध्यात जायला पाहिजे. जोपर्यंत हा जीव सद्गुरूच्या सानिध्यात जात नाही तोपर्यंत खरं जीवाचा सार्थक होऊ शकत नाही. म्हणून इथं सद्गुरू म्हणतात की बा शिष्या, तर तू कोण आहेस? तर तू ब्रह्मस्वरूप आहेस. तू ब्रह्माहून वेगळा नाहीस, हेच तुझं स्वरूप आहे. म्हणून तू काय आहेस? सत्य आहेस, चित आहेस आणि आनंद आहेस आणि अद्वय आहे. हेच तुझं मूळ स्वरूप आहे. अर्थात आनंद हे जर तुझं स्वरूप आहे तर जे काय आनंद आहे तर तो निर्विषय आनंद आहे. जे सुसुप्त अवस्थेत निर्विषय जो आनंद आहे तर तो आपल्या आत्मस्वरूपाचा आहे. मग एखाद्या वेळेस आपल्याला वाटल की जो तो पाचवा आनंदमय कोश सांगितलेला आहे
अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर तो आनंद कोश देखील आपण नाही. कारण ती कशी असते, ती आनंद तो कसा असतो, ती एखादी जर प्रिय वस्तू असली तर ती जर प्रिय वस्तू आपल्याला जर दिसली तर त्याला म्हणायचं मोह. आणि ती प्रिय वस्तू जर आपल्याला आत्मसात झाली तर त्याला म्हणा प्रमोद. आणि ती वस्तू भोगल्यापासून जो आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि त्याला म्हणायचं प्रिय मोद. आणि येते लक्षात, मला ते नेमकं शब्द आठवणार होता. प्रिय मोद आणि हा हा तर मग जे ते आनंद स्वरूप आहे तर ते आपलं आनंद स्वरूप आहे. आणि आपलं आनंद हे जर स्वरूप प्रमोद, मोद, प्रिय मोद आणि प्रमोद. हा प्रिय मोद आणि प्रमोद. तर ते जे आनंद आहे तर तो विषयातला आनंद असतो. तर निर्विषय आनंद हेच आपलं स्वरूप आहे. म्हणून आपलं आत्मस्वरूपाचं सर्वात परम प्रेमास्पद आहे. आपल्या आत्मस्वरूपा एवढं दुसरं आपल्याला काहीच आवडत नाही. बाबा महाराज किर्लेकर नेहमी दृष्टांत द्यायचे. एक राजा होता. राजाने प्रश्न केला प्रधानाला, म्हणजे प्रधान आपल्याला सर्वात प्रिय कोण आहे, याचं उत्तर द्याल का? प्रधान म्हणला ठीक आहे राजे साहेब, देतो याचं उत्तर म्हणला, पण ते उत्तर उद्या देतो म्हणला. मग प्रधानाने काय केलं, राजाला म्हणलं राजे साहेब आपल्याला एक काम करावं लागल. आपल्या महालाच्या बाजूला जी आपली शेती आहे ना, तर त्या शेतीमध्ये काय करा, एक हौद बांधा म्हणले. तो हौद बांधून काय करा, त्या हौदामध्ये एक नळाचं कनेक्शन जोडा म्हणले पाण्याचं. असं करा म्हटले. लगेच तिथं काय राजा बोले, दल आले, लगेच आज्ञा केली. प्रजाकडून तो हौद बांधून घेतला. लगेच हौद बांधून घेतला. रात्र झाली. ठीक आहे म्हणले, उद्याचा प्रोग्राम आपण आजच करू. रात्र होत आलेली होती. मग असं असताना त्या हौदामध्ये काय केलं, सर्व हौदाचं बांधकाम केलं. त्या हौदामध्ये एक नळाचं कनेक्शन जोडलं पाण्याचं. आणि त्या पाणी काय केलं, त्या हौदामध्ये सोडायचं सांगितलं. त्याच्यामध्ये एक माकडी आणली. ही सर्व प्रधानाची कारकीर्द आहे. प्रधानाने काय केलं, एक माकडी आणली आणि माकडीचं पिलू देखील तिच्या सोबत आणलं आणि सोडा म्हणले त्या हौदामध्ये. आता त्या माकडी नेला आणि त्या पिलाला आणि लगेच नळाचं कनेक्शन त्या पाण्याचं सोडून गेलं. 5-10 मिनिटात तो हौद जसं जसं त्या हौदात पाणी सोडल तसं तसं त्या माकडीने त्या आपल्या स्वतःच्या पिलाला वर घेतलं. मग जसं जसं पाणी वाढल तसं तसं त्या पिलाला त्या माकडीने वर घेतलं. आणि शेवटी एवढं पाणी वाढलं त्या माकडीच्या गळ्यापर्यंत पाणी आलं. त्या पिलाला तिने आपल्या डोक्यावर घेतलं. त्याहीपेक्षा पाणी वाढत गेलं. शेवटी त्या माकडीच्या तोंडामध्ये पाणी घुसलं. मग त्या माकडीला वाटलं की आता काही खरं नाही, आपण तर गतप्राण होणारच आहोत, पण हे पिल्लू सुद्धा गतप्राण होणार आहे. म्हणून त्या माकडीने काय केलं, ते डोक्यावर पिल्लू उचललं आणि हौदात टाकलं आणि हौदामध्ये टाकलं. आणि त्या हौदामध्ये त्या पिल्लू टाकून त्या पिल्लावरती ती माकडी उभा राहिली. मग प्रधानमंत्री पा राजे साहेब, सर्वात परम प्रेमास्पद आपल्याला कोण आहे, तर आपलं आत्मस्वरूपच आपल्याला सर्वात प्रेमास्पद आहे. त्याच्या इतकं प्रेम आपल्याला दुसरं कोणीच नाही. म्हणून आपल्याला न मरणार आपलं असं शाश्वत ते स्वरूप आहे. म्हणून सद्गुरू म्हणतात, हे पा शिष्या, असं शाश्वत असणार आपलं स्वरूप आहे. मग ते कसं म्हटले तर ते 3 गुणांच्या पलीकडे आहे. ते सर्व जो पसारा माईक आपल्याला अनुभवाला यायला आहे, अनुभवाला येत आहे, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, हे सर्व जरी पसारा आपल्याला अनुभवाला आला तरी हे सर्व माईक आहे, मिथ्या आहे. हा 3 गुणात त्रिगुणात्मक आहे आणि हे सर्व मायाकारी आहे. मग जे आपल्याला ब्रह्मांड दिसायले, हे सर्व ब्रह्मांड देखील मायेच कार्य आहे. आणि ज्या मायेचं कार्य आहे तर ती माया जर कल्पित आहे, माया जर खरी नाही तर मग माया कार्य कुठं खरं आहे? म्हणजे जे सर्व कल्पितच आहे. म्हणून ब्रह्मांड देखील खरं नाही. खरं जे आहे तर त्या ब्रह्मांडाला आधार
अधिष्ठान असणार जे आपलं आत्मस्वरूप आहे तर ते एकच खरं आहे, तर ते त्रिकाल अबाधित आहे. त्याला देशाने अंत नाही, कालाने अंत नाही आणि वस्तूने देखील अंत नाही. असं त्रिकाल अबाधित असणार ते आपलं आत्मस्वरूप आहे. म्हणून सद्गुरु त्या शिष्याला उपदेश करतात की हे बा शिष्या, असं तुझं निर्विकार असणार स्वरूप आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा विकार नाही. फक्त आपल्याला भ्रांतीने वाटतं की मी जन्मतो, मी मरतो, मी हे करतो, मी ते करतो, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी कर्ता आहे, भक्त आहे. तर हे सर्व धर्म द्यायचे आहेत. फक्त ज्या वेळेस जीवाला भ्रांती झालेली असते तर त्या भ्रांतीच्या काळातच असं जीवाची समजूत झालेली असते. पण जीव का साधू सद्गुरूच्या संगतीत आला रे आला, जीव जीव राहत नाही तर तो ब्रह्मस्वरूपावर आरूढ होत असतो. तर ते ब्रह्मस्वरूपाचं पद जर का एकदा प्राप्त झालं रे झालं तर ते पद पुन्हा कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून आपलं स्वरूप कसं आहे याच्याबद्दल थोडक्यात जर वर्णन करायचं ठरलं तर ते अवर्णनीय आहे. त्याचं वर्णनही करता येत नाही. ते 3 गुणाच्याही पलीकडे आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की हा गुणत्रय रहितू व्यक्तीशी अतितू अनादि अविकृतू सर्व रूप. हा आत्मा 3 गुणांनी रहित आहे. तो अनादि आहे, आकाराच्या पलीकडचा आहे आणि आकाराच्या पलीकडला असल्यामुळे तो निर्विकार आहे आणि सर्व व्यापी आहे, सर्व रूप आहे. असं आपल्या आत्मस्वरूपाचं वर्णन करत असताना शेवटी ते 4 देहाच्या पलीकडे आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. 4 देहाच्या पलीकडे आहे, 4 वाणीच्या पलीकडे आहे. कारण ते अंतःकरण वृत्तीच्याही पलीकडे आहे. त्याचं वाणीनं वर्णन करता येत नाही. असं असणार केवळ आनंद स्वरूप आपलं आहे आणि ते सर्वात आपल्यालाच प्रिय आहे. असं सद्गुरु या शिष्याला उपदेश करत आहेत. म्हणून बा शिष्या, तू विकार रहित आहेस. हे जे षडविकार आहेत तर ते देहाच्या ठिकाणी आहेत आणि तू देहाहून वेगळा आहेस. म्हणजे तू या सर्व देहाचा द्रष्टा साक्षी आहेस. मग हे जे सर्व जे काही धर्म आपण वर्णन केले तर ते देहाचे धर्म आहेत. तर तुझ्या ठिकाणी यातला एकही धर्म नाही. तू निधर्म आहेस. तुझ्या ठिकाणी कसलाच धर्म नाही. म्हणून हे सगळे देहाच्या ठिकाणी देहाचे धर्म लावा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखीचे देहीचे धर्म देई आणि आत्मा आत्मा याच्या ठाई. असा बोध सद्गुरु शिष्याला करतात. हाच बोध आपल्याला देखील आपल्या सद्गुरु बाबा महाराज किर्लेकरांनी हाच बोध आपल्याला केलेला आहे. म्हणून सद्गुरु वाचून संसारिक तारक नशेचे निष्ठांक आन नव्हे. सद्गुरु वाचून आपल्याला संसारातून तारून नेणारे असते फक्त सद्गुरूचे तारून नेत असतात. दुसरे कोणीच तारून नेऊ शकत नाहीत. म्हणून आपली जी काय आपल्याला ज्योतिताईंना आग्रह करून आज प्रवचन सेवा मागवली तर मला प्रवचन सेवा करण्याची संधी आपल्या ताईंना दिली त्याबद्दल मी ताईचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आजची झालेली प्रवचन सेवा ही इथेच संपवतो आणि प्रवचन झालेली सेवा ही माझ्या सद्गुरु बाबा महाराज किर्लेकर यांच्या चरणी सुपर्द करून मी इथेच सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. श्री